नमस्कार, मंथन न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज पाटील यांचा वाद जो आहे तो आपल्याला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळताना दिसत आहे. आणि 2 दिवसापूर्वीच खासदार धनंजय महाडिक यांनी ज्या पद्धतीनं वक्तव्य केलं की लोकसभा निवडणुकीत माझा घात झाला आणि इथून पुढे महाभारत घडेल, वाईटाचा नाश होईल, अशा पद्धतीची जी वक्तव्ये झाली यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील जे वातावरण आहे ते राजकीय वातावरण ढवळून निघत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्या खासदार धनंजय महाडिक यांच्या वक्तव्यानंतर उलटसुलट प्रतिक्रिया येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कार्यकर्ते जे आमदार सतेज पाटील यांचे जे कार्यकर्ते आहेत, एकूणच काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, ते आपल्याला नाराज असल्याचं किंवा त्यांच्या मनामध्ये एक संतापाची भावना असल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला खासदार धनंजय महाडिक राज्यसभेवर निवडून आल्यानंतर एक भाजपमध्ये एक नवचैतन्य आपल्याला जिल्ह्यामध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. उत्साहाचं वातावरण आपण दहीहंडीच्या निमित्तानं सुद्धा पाहिलेलं आहे. आणि त्यामुळं जो वाद आहे तो पुन्हा रंगणार असल्याची जी चर्चा आहे. एकूणच जिल्हा बँकेचं राजकारण आपण गेल्या काही दिवसांमध्ये बघितलेलं होतं. त्याच्यानंतर विधान परिषदेमध्ये अमल महाडिक यांना माघार घ्यावी लागलेली होती. तिथं सामोपचाराने जो प्रश्न आहे तो मिटलेला होता. त्याच्यानंतर गोकुळची 25-30 वर्षांची जी सत्ता होती महाडिक गटाकडे, ती सत्ता आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांनी काबीज केलेली आहे. हे आपण पाहिलेलं आहे. गोकुळ ताब्यात घेतलेलं आहे हे आपण पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे एकूणच जे तणावाचं वातावरण जे आहे ते तणावाचं वातावरण महाडिक गट आणि सतेज पाटील गट यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. वारंवार या त्या कारणामुळे नवनवीन वादाला तोंड फुटत असताना आपण पाहिलेलं आहे. गेल्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा उत्तर कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीसुद्धा अनेक आरोप प्रत्यारोप अगदी खालच्या पातळीवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. आणि त्यामुळं कोल्हापूर या सगळ्या गोष्टी पाहता या दोघांच्या वादामध्ये कोल्हापूरचा विकास जो आहे तो कुठंतरी पाठीमागं पडतो का? आणि रखडलेले जे प्रश्न आहेत, जे प्रलंबित कोल्हापूरचे प्रश्न आहेत, मग पाण्याचा प्रश्न आहे, पूरग्रस्तांचा प्रश्न आहे, महापुराच्या पाण्याचा प्रश्न आहे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न, आपण इचलकरंजीचा जो वाद आहे तो आपण पाहिलेला आहे. इचलकरंजी कोल्हापूर पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचे प्रश्न आहेत. अशा अनेक प्रश्न असताना हा वाद जो आहे तो सर्वसामान्य जनतेला निरर्थक वाटत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि हे नको आहे. खरं तर या सगळ्या गोष्टी आजवर कोल्हापूर जिल्ह्याने महाडिक गट आणि सतेज पाटील गट यांचा वाद पाहिलेला आहे. सत्ता येते जाते. महाडिकांचा अनेक वेळेला पराभव झालेला आपण पाहिलेला आहे. बंटी पाटलांचा सुद्धा अनेक वेळेला पराभव झालेला आहे. आता जरी बंटी पाटील आमदार असले आणि मुन्ना महाडिक जे आहेत ते खासदार असले, तर त्यांनी अनेक वेळेला एकमेकांविरुद्ध लढताना अनेक वेळेला त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलेलं आहे. आणि त्यामुळं महत्त्वाचं जो आहे तो विकास आहे, वादापेक्षा विकास आहे. आणखीन किती वर्ष हा वाद ताणत राहणार, हे सगळं ज्या गोष्टी आहेत ते ताणत राहणार. आणि यातून लोकांना काय मिळणार आहे, यातून जिल्ह्याला काय मिळणार आहे? आज आपण बघतोय की अनेक जिल्हे जे आहेत ते कोल्हापूरपेक्षाही मागासलेले असून सुद्धा आज कोल्हापूरच्या पुढं जाताना, कोल्हापूर जिल्ह्याच्या पुढं जाताना, कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा त्यांचा विकास होताना आपण पुण्यासारखं उदाहरण घेऊ शकतो. नाशिक जिल्हा असू दे, औरंगाबाद असू दे, हे सगळ्या जिल्ह्यांचं, नागपूर असू दे, किंवा अनेक असे जिल्हे आहेत, रत्नागिरी, जळगाव, असे अनेक जिल्हे आहेत. त्या जिल्ह्यांचा आता विकास चांगल्या पद्धतीनं होताना आपल्याला दिसत आहे. आणि त्यामुळं कुठंतरी या सगळ्या वादांमध्ये आणि राजकीय चढाओढीमध्ये, सत्तेच्या सारीपाटामध्ये, सत्तेच्या खेळामध्ये कुठंतरी कोल्हापूरचा विकास जो आहे
तो रखडला जातोय का, कोल्हापूरचे प्रश्न रखडले जातात का, असा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्य जनतेला पडलेला आपल्याला दिसून येत आहे. आणि हे दोन्ही नेते जे आहेत, सतेज पाटील, धनंजय महाडिक, हसन मुश्रीफ, हे जे नेते आहेत ते कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते मानले जातात. आणि त्यामुळं जनतेच्या या नेत्यांकडून चांगल्या पद्धतीच्या अपेक्षा आहेत. आणि या लोकांना, सर्वसामान्य जनतेला आता वाद नको आहे, तर विकास हवा आहे. आणि त्यामुळं पुन्हा एकदा वादाला यांना त्या कारणाने तोंड फुटत असताना सामान्य जनता जी आहे ती जनता मात्र नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि कुठेतरी कोल्हापूरचा विकास जो आहे तो विकास व्हावा आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत. बेरोजगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं आपल्याला. अनेक तरुण जे आहेत डिग्र्या घेऊन, पदव्या घेऊन सुद्धा त्यांना नोकऱ्या ज्या आहेत त्या उपलब्ध होत नाहीत, नोकऱ्या मिळत नाहीत, रोजगार उपलब्ध होत नाहीत. यासाठी या नेत्यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा जी आहे ती सर्वसामान्य जनतेची अपेक्षा असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण पाडापाडीचं राजकारण जे आहे ते राजकारण म्हटलं की या सगळ्या गोष्टी असणारच आहेत. पण किती त्या सगळ्या गोष्टीला एक मर्यादा असावी, ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहेच. आणि राजकारणामध्ये ह्या सगळे वाद, आरोप, प्रत्यारोप या सगळ्या गोष्टी चालतच राहणार आहेत. पण तरीही मध्यंतरीच्या काळामध्ये सुद्धा अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती की धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांनी एकत्र यावं आणि कोल्हापूरचा चांगल्या पद्धतीनं विकास करावा. या सगळ्या गोष्टी होत्या. पण शेवटी राजकारणामध्ये कोण कुणाचा शत्रू आणि कोण कुणाचा मित्र नसतो. तशा पद्धतीनं भविष्यकाळात ते एकत्र येतील न येतील हा सगळा भविष्यकाळ ठरवेल. पण सध्या तरी महाभारत घडेल, वाईटाचा नाश होणार, किंवा आता सतेज पाटील यांच्याकडून सुद्धा काही वक्तव्य मग येतील, आरोप होतील, प्रत्यारोप होतील. या सगळ्या गोष्टींपेक्षा विकासावर जादा लक्ष नेत्यांनी केंद्रित करणं गरजेचं आहे. आणि सर्वसामान्याचं दुःख, सर्वसामान्याच्या डोळ्यातील अश्रू, सर्वसामान्याची व्यथा, वेदना, यातना या सगळ्या गोष्टी समजून घेणं किंवा ते प्रश्न सोडवणं गरजेचे आहेत. कारण आपण इचलकरंजीचंच उदाहरण घेऊया. बघा, धैर्यशील माने आणि खासदार माजी खासदार राजू शेट्टी आणि खासदार धैर्यशील माने यांचे वाद आपल्याला कधी शाब्दिक वाद किंवा आरोप प्रत्यारोप जास्त आपल्याला पाहायला मिळत नाही. शक्यतो माजी खासदार राजू शेट्टी यांचं उदाहरण घ्यायचं झालं तर रस्त्यावरचे लढाई लढणारे लढवय्ये नेते असं मानलं जातं. त्यांना आमदार होते, खासदार केला, त्यांचा पराभव झाला. पण तरीसुद्धा आपण गेल्या काही वर्षामध्ये कधीही वैयक्तिक किंवा शाब्दिक आरोप प्रत्यारोप झाले नाहीत. तर त्यांनी आंदोलन, मोर्चा या सगळ्या गोष्टीवरती माजी खासदार राजू शेट्टी यांनी भर दिल्याचं आपण पाहायला मिळतं. आणि शेतकऱ्यांचा प्रश्न असू देत किंवा पाण्याचा प्रश्न असू दे, आणि अशा अनेक प्रश्नावर त्यांनी आंदोलन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मी इथं कुणाचं समर्थन करत नाही, पण इथं एक उदाहरण म्हणून आपल्यासमोर ठेवलं मी. अशा अनेक गोष्टी आहेत. आणि त्यामुळं या सगळा आरोप प्रत्यारोप आणि या सगळ्या गोष्टींपेक्षा आज आपल्यासमोर कोणते प्रश्न आहेत जिल्ह्यामध्ये आणि कोणते ताबडतोब सोडवणं गरजेचे आहेत. अनेक पूरग्रस्तांचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत. ज्यावेळी आता गेल्या काही वर्षामध्ये वारंवार कोल्हापूरमध्ये पूर परिस्थिती निर्माण होते. पूरग्रस्तांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत, त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. आणि त्यामुळं शेतकऱ्यांना अजून काही गोष्टींची नुकसान भरपाई, शेतकऱ्यांचे सुद्धा अनेक प्रश्न सुटलेले नाहीत. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर जे आहेत त्यांचे प्रश्न असू देत, अनेक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचे जे प्रश्न आहेत ते, सफाई कामगारांचे प्रश्न असू देत किंवा
घरकुलसारख्या अशा अनेक प्रश्न आहेत, रोजगार, नोकऱ्या, या सगळ्या गोष्टींकडे या नेत्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे आणि विकासावर बोलणं आणि विकासासाठी प्रसंगी भांडणं हे गरजेचं आहे. पण वैयक्तिक आरोप, प्रत्यारोप आणि वारंवार या अशा पद्धतीचे यातून काहीच साध्य होणार नाही, यातून काही विकासात्मक गोष्टी होणार नाहीत. आणि त्यामुळं जनतेच्या भल्यासाठी, जिल्ह्याच्या भल्यासाठी, विकासासाठी म्हणून या नेत्यांनी जे आहेत ते अशी वक्तव्य करण्यापेक्षा विकासावर आणि कामावर जास्त भर देणं गरजेचं आहे, असं सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.